मनपा आहे का ग्रामपंचायत? कर लाखोंचा पण सेवा शून्य. नळातून येतं दूषित पाणी, रस्ते खड्ड्यांनी भरलेले आणि कचऱ्याच्या गाड्या येतात जेव्हा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होते. पण आज या सर्व समस्यांवर कोणीतरी थेट भिडलंय. राजेंद्र तरस. किवळे, रावेत, मामुर्डी, गुरुद्वारा रोड, वाल्हेकरवाडी, विकासनगर आणि साईनगर या भागात नागरिकांचा रोजचा त्रास आता असह्य झालाय. कमी दाबानं येणारं पाणी, काही ठिकाणी दूषित पुरवठा, तर रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका. दरम्यान नागरिकांचा संयम सुटला आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आवाज उठला. राजेंद्र तरस यांनी प्रभाग कार्यालयात अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरलं. त्यांचा सूर तीव्र पण जनतेसाठी झुंजार होता. ते म्हणाले, ही मनपा आहे, ग्रामपंचायत नाही. जनतेच्या कराच्या पैशातून चालणारी व्यवस्था आहे आणि जबाबदारी घेतलीच पाहिजे. आज उपायुक्त सरगर यांच्या उपस्थितीत या समस्यांवर गंभीर चर्चा झाली. फक्त चर्चाच नाही तर प्रभागात प्रत्यक्ष पाहणी करण्याचंही आश्वासन देण्यात आलं. राजेंद्र तरस यांनी स्पष्ट सांगितलंय, कमी दाबानं पाणी पुरवठा, दूषित पाणी, खड्डेमय रस्ते आणि कचरा उचल गाड्यांचा प्रश्न मी स्वतः सोडवणार. आज या लढ्यानं एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. लोकशाही फक्त मतदानानं जगत नाही, ती जनतेच्या जागृतीनं टिकते. नागरिक गप्प नाहीये, तथा ते विचारतात, ते प्रश्न विचारतात आणि प्रशासनाला उत्तर द्यावंच लागतंय. राजकीय नेते, अधिकारी किंवा प्रणाली कोणताही असो, जनतेचा आवाज आता थांबणार नाही. खड्डे बुजतील, पाणी शुद्ध होईल आणि कचरा वेळेवर उचलला जाईल. कारण आता जनता झोपलेली नाही, ती जागी झाली आहे. ही सुरुवात आहे एका जबाबदार शहराची. आवाज थांबणार नाही, कारण आम्ही आहोत आय एम सिटीझन. गोंधळ घालायला आलो नाहीत, आम्ही लोकांच्या समस्या मांडायला आलेलो. साहेब, आमची इथे रोड न होण्याची कारण काय? ऐका ना साहेब, गुट्टूवार साहेबांच्या दालनात मीटिंग झाली, हे स्वतः होते. त्याला 1 महिना होत आलेला आहे. 1 महिन्याच्या जास्त दिवस झाले. साहेब स्वतः होते, एक्झिक्युटिव्ह होते, डेप्युटी होते, जेई पण होते. बरोबर आहे का? कुठे? हा, त्यावेळेस तुम्ही शब्द काय दिला होता? मी काम करून देतो. झाली ती काम साहेब? पाऊस पडल्यामुळे कामाची ट्रेन बंद होती. ऐका ना, बाकीचे प्रभाग पण नाही सांगत. विकासनगर, किवळे, रावेत मध्ये सेलेस्टाईल सिटी, ते भोंडेबागच्या मधल्या दालनात डांबर टाकले, तेव्हा डांबर प्लांट बंद होते का? त्याच मध्यंतरी पाऊस कसं काय? तिथं काम होतं, मी इथं का नाही होत? उघडला होता. ऐका ना साहेब, मग उघडलं होतं, मी इकडं पण उघडलं होतं ना. ऐका ना साहेब, हे तुमची पळवपळीची उत्तर आता भरपूर झालेली. वस्तुस्थिती काय? मग तिथं काम होते, इथं का नाही होत? कधी करून घे तुमच्या. आम्ही ऐका, माझ्या आजपर्यंत पत्र किती आले, आपल्या मिटिंगला किती आले, तुम्ही स्पॉट व्हिजिट किती वेळा केली सांगा. झालंय का नाही झाले? मग आज ह्याच्यात आम्हाला आउटपुट मिळाले का? कामं झाली का? झालीच का आमची कामं? कुठली नाही झालेली आमची कामं? तुम्ही इतर कुणीतरी बोलावणार, जे लोडामध्ये राहायला जातात, लोक येतात जातात, ज्यांचा सर्व्हिस रोडचे आपला संबंध नाही, ते रोड खर्च उजवतात, त्या लोकांना वेळ देतात, त्या लोकांसोबत फिरतात. ही कुठली पद्धत? प्रोजेक्टच्या कामातून करून घेतात. आम्हाला प्रत्येक ह्याला वेटीस धरायचं, किवळ्यावाल्याला वेटीस धरायचं, मामुर्डीवाल्याला वेटीस धरायचं. कारण काय? बाकीच्या ठिकाणी चालू काम. साहेब, मला एक सांगा, सेलेस्टाईल सिटीचा भोंडोबागच्या मधला जो पॅच होता राहिलेला, तो कसा काय झाला डांबर? बरं ऐका ना, मग तिथं झालं पहिले हे काम का नाही केलं? आमच्या मागण्या आधीपासूनच्या होत्या. मामुर्डीचा रोड, बरोबर, फॉरेस्ट रोड, आयुक्त साहेबांनी स्वतः फॉरेस्ट रोड करायला तुम्हाला ऑर्डर दिली का नाही दिली? स्पष्ट सांगा. ऐका, डांबर रोड सांगतो मी, पॅच वर्क नाही सांगते. पॅच वर्क पण म्हणजे तुम्ही काय केलं? जीएसबी टाकलेलं, डांबर टाकलेला नाही. कुठं डांबर टाकले? नाही टाकलं. मग मी तेच सांगतोय ना. मग तुम्ही बाकीच्या ठिकाणी करता, तिथं का करत नाही? तुम्हाला स्वतः आयुक्त साहेबांनी ऑर्डर दिली तिथं डांबर करा म्हणून. साहेब, जुना गोष्टी नाही नका सांगू तुम्ही, त्यांच्या दिशाभूल करताय तुम्ही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. ऐका, पोलीस स्टेशन जवळ आयुक्त साहेब आले होते, हायवेचं पाहिलं, खासदार साहेब स्वतः होते. त्याच ठिकाणी तुम्हाला ऑर्डर सांगितली का नाही? गटूवर साहेब पण होते की तुम्ही फॉरेस्टचा रोड डांबर करून घ्या. मी स्वतः बघतो काय प्रॉब्लेम आहे, स्वतः बोलले. तर साहेब तसं नाही विषय, फॉरेस्टचा खड्डे बुजवा. ठीक आहे, सांगितलं, आम्ही खड्डे बुजवले. तुमची मागणी काय आहे? त्यावेळेस पण आपली चर्चा डांबर. ती जागा महापालिकेची नाही. अहो ऐका ना, तुम्हाला स्वतः आयुक्त साहेबांनी ऑर्डर दिली की तो रोड डांबर करा. काय होती मी जबाबदारी बघतो. स्वतः खासदार बोलले तिथं, तुम्ही तिथंच का नाही बोलले आयुक्त साहेबांनी होणार नाही म्हणून? आता बोला
साहेब, आम्ही ऐका ना, प्रस्ताव पाठवला. तुम्हाला ऐका तुम्हाला आयुक्त साहेबांनी ऑर्डर दिली की हे करा, तुम्ही त्याच साहेबांनी म्हणायचं हे होत नाही असा प्रॉब्लेम आहे, साहेब, तिथंच बोलायचं डांबरीकरण करून द्या म्हणले का ते नाही? डांबर बोलले साहेब, खड्डे भरून द्या म्हणले. अजिबात नाही. खड्डे भरायला तुम्हाला सांगू का कधी सांगितलंय? ग्रुपवर मेसेज पडला होता फॉरेस्टच्या त्यांचा. आधीच आपण काम करतच नाही तरी सुद्धा मार्गदर्शक नात्याने करू. हो साहेब, तुम्ही ते सांगू नका. तुम्ही आता आले त्या पदावर 2002 ला पहिली निवडणूक झाली ना, रात्री तो डांबर रोड केलेला आहे, त्याच्यावर 4 वेळा डांबर झालाय. तुम्ही कसं काय असं बोलताय? मग? त्या फॉरेस्टच्या तिथल्या रस्त्याला केलेलं already. ते डांबर तुम्हीच केलेलं आहे पालिकेने. कोण जे मग? गावात होतं त्याला विचारा. विचारत आणलं स्वतः, आम्ही स्वतः, माझ्याकडे फोटो आहेत. प्रशांत पाटील एक्झिक्युटिव्ह होते, ते स्वतः आले तिथे व्हिजिटला. कलेक्टर साहेब स्वतः होते, कलेक्टरला आणलं होतं आम्ही पार तिथं. तुम्ही जेव्हा कमिशनरने सांगितलंय का नाही खड्डे मजबूत, त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी संधी ऐका, बरोबर ऐका, बोलले का साहेब, नाही? ऐका, तुम्ही ऐका, संधी ऐका, बरोबर ऐका. काय करताय? तुम्ही ह्याच्यात अजून दिशाभूल करताय. दिशाभूल ऐका तुम्हाला सांगतो, मी आयुक्त साहेबांना भेटलो ना, त्यांना बोललो, म्हणलं साहेब सध्या खड्डे तरी बुजून द्या. त्यांनी तुमच्या ग्रुपवर माझ्या समोर मेसेज टाकला, तुम्ही दुसऱ्या दिवशी आपण भर पावसात खड्डे बुजवले, बरोबर. त्याच्यानंतर आयुक्त साहेबांची व्हिजिट झाली रोडच्या कामासंदर्भात, बरोबर. त्याच वेळेस तुम्हाला म्हणले तुम्ही डांबर करा, तिथं काय अडचण आली तर मी स्वतः बघतोय काय फॉरेस्टचा होईल मी विषय बघतो. खासदार साहेबांसमोर बोलले तुम्हाला करा तुम्ही काम म्हणून. अजून तुम्हाला तिथं डांबर प्लांट चालू होतं, आणि रावेत भागामध्ये पॅच वर्कला म्हणजे मोठे पॅचला तुम्हाला डांबरला करायला जागा आहे. हे नाही ना, असलं नाही ना. असं तुझा भाऊ कशासाठी पाहिजे? तर साहेब किती ठिकाणचे रस्ते आहेत? मी आता माझी लिस्ट आणलेली, मला सगळे कामं पाहिजे. लिस्ट द्या आणि काय परिस्थिती आहे? त्यांची लिस्ट आहे, त्यात काय परिस्थिती आहे? अहो साहेब, आम्हाला प्रत्येक वेळेस काय टेंडर व्हायचे फंड नाहीये. बाकीच्या प्रभागात आता मी सांगतो, मी तो बसून जबाबदारीने बोलतो, आकुर्डे डांबरीकरण चालले, वाकडमध्ये डांबरीकरण चाललेले, भुसरी तिकडच्या साईडला चालले. मग आपल्या तिथल्या डांबर प्लांटला काय दुबईवरून मागवलंय काय चालू करायला? टेंडरने रेग्युलर रोडचे काम काढलेले आहे, ते पण मेंटेनन्स. आता मेंटेनन्सची यादी आली आपली, ती अजून प्रोसेस व्हायचीच आहे. बरं, आपले ह्यांचं काम सुरू करायला किती दिवस लागणार आहे? हे कुठले दाखवून बघून घ्या. बापदेव नगर नाही रेल्वे लाईनचा रोड. तुमचं पत्र देत आहे ना? ते पत्र बघून आणले घ्या. ना, मी त्यासाठी पत्र बनवून आणलेले. गुरुद्वारची इथं पण आवते नागरिक वैतागले, तिथं तर कुत्र शेळके फिरकत नाही. साहेब, कुठल्या रोडचं कधी काम करणार आणि त्या दिवशी ते काम सुरू करून विकास नगर मुख्य रोडचं आज तर झगले सगळे सण झाले, वार झाले, उद्घाटन झाली, लोकांची मानसिकता संपली, पालिकेवरचा विश्वास उडालाय. आता त्या रोडचं काम चालू करण्याचं मला सांगा. 15 नोव्हेंबरला मी तिथं अमरण उपोषणाला बसतो तुमच्याकडे. मला ते काम चालू पाहिजे. ते नागरिकांचा विरोध आता आम्हाला काही घेणं नाही. जसं कुदळवाडीत पोलीस प्रोटेक्शन लावून काम झाले, तिथं पोलीस लावा आणि तुम्ही तिथं काय आहे ते तुमचं तुम्ही काम करा. तुम्हाला कुठलं शक्य आहे काम करायला? सगळी होण्यासारखी काम आहेत साहेब, त्यांना पण माहिती. म्हणजे समजा कसं आहे, तुमचा प्राधान्याने कुठला आहे? समजा उद्या परवा डांबर मिळायला सुरू केलं तर प्राधान्याने कुठला चौक सुरू करायचं? तुम्हाला एक सांगू साहेब, रोड विजत नाही सगळे अर्जंट परिस्थिती त्यांना ऍक्च्युअल माहिती, ते रोज येतात तिथं. आता मी कुठलं सांगू इथं करा, ही बी लोक माझी पण माझी. पण समजा महत्वाचे 2 रोड आहेत, मध्ये साईडचे 2 रोड आहेत, असं काय असेल तर सांगितलं असतं तर म्हणलं असतं. नाही मग ते काय होतं, तेवढंच एक होणार, बाकीचं नाही होणार. सध्या मेंटेनन्सचे टेंडर नाही, नवीन कामं येतील आता. साहेब आम्ही का नाही येतो इथं? प्रोजेक्टच्या कामात मेंटेनन्स चालू आहे. काय करतील आपल्याला? रोड आहे आपण साहेब तो चला बघायला, माझ्याकडे अर्धाच रोड केलाय तुम्ही. बाकीची परिस्थिती अशी आहे, काल पण पाऊस झाला, सगळं चिखल आहे तिथं. लिडरला पण केलं असतं. आणि ऐका शेट्टी साहेब, उद्या बरोबर संवाद आला, तुम्ही मला तिथं मुकाई चौकात भेटायचं आणि हे आजचा जो विषय आहे ना तो सगळ्या निदर्शनात आणून द्यायचं. ठीक आहे, तर जाऊ तुम्ही. उद्या विकास नगर आणि- मेन रोडचं काय करता सांगा. हा, ऐका, मगाशी मी नगराध्यक्षांशी बोलत होता वगैरे साहेबांशी. तर मग तुमची मिटिंग होती ना, तो डिस्कस लागतो. तो नगररचनाने आम्हाला इतर जुना डीपी नवीन डीपी ह्याच्यावरती आपल्याला काय सांगितलं नाही, तर मग त्याला सांगितलं सांगा ना. बोलू बाकीच्या प्रभागात सगळं होते, इकडेच का नाही होते? यांना फंड नाही देते तर तुम्ही ऐका ना, मी मागची एक स्टँडिंग, माझी पहिली स्टँडिंग झाली. मागचा विषय होता आमचा, तर ते 1,20,00,000 काम होतं. कमिशनर साहेबांकडून प्रस्ताव तुमचे ठेवला. इंटरनल रोड आहे सगळे. ते कमिशनर साहेबांनी त्याची होल्ड केला विषय. डिटेल मागितली आणि कार्यकारी अभियंत्यांना शहर अभियंत्यांना ते म्हणजे मला समक्ष यांना चर्चा करा. साहेब गेले इलेक्शनची ड्युटी. आणि साहेब परत मग दुसऱ्या मिटिंगला बिहारकडे गेले होते. यदा कदाचित उद्या ट्रेनिंग घ्यायला येणार आहे. उद्या जर साहेब आले तर आपला विषय घ्या आणि तो मार्गी लावून द्या.
त्यांनी नागरिकांच्या वतीनं काम करायला मागणी करायची, आपण काहीतरी सांगून गटवर साहेबांनी आता दांगडोळे जवळ म्हणजे जेवढं चालू तेवढं तरी चालू करा. तो बी चालू केला नाही. ठीक आहे, सोनेकराचा आता त्यांनी पण पेपर दिला, ते अहवालपत्र ते ठीक आहे, तेवढं राहू दे. जो ताब्यात आहे तेवढा तरी चालू करायचा होता. तर गटवर साहेबांनी सांगितलं, पण तुम्हाला काय अडचण नाही. लोकांना आम्हाला तिथं तोंड द्यावं लागते. मग आम्ही इथून राग काढायचा काहीतरी. हे असलं माझ्या नाही, मला काम झाल्याशी मतलब आहे. हे असले त्यांचं म्हणणं आहे नागरिकाचं काम व्हायला पाहिजे, आपल्याकडे साधन सामुग्री आहे त्यात आपण ते करून घ्यायला पाहिजे. मेन अडचण असेल तर त्यांनाही बरोबर घेऊ आपण, की जे काय अडचण आहे ती माहिती पडेल ना. आपण सांगितलं पळून गेले हा विषयच नाही कधी. नाही आम्ही स्वतः तिथं त्यांना सहकार एवढं आम्हाला नाही वाढ बघतो आम्ही कधी येतो. आमची प्रशासकीय काय अडचण असली करायला असेल तर मेंटेनन्सचे टेंडर हातात पाहिजे. आहे का तुझ्या मेंटेनन्सचे मग एवढे आपण टेंडर अशी तरी त्यातल्या त्यात प्रायोरिटी कुठला असेल तर एखाद्या ते उद्या बघा. मेंटेनन्स त्यांच्याप्रमाणे जे प्रायोरिटी वाटतील आपल्याला, जास्त लोकसंख्या आहे तिथं जे त्रास वाटतो मग तो करू. आणि मग उद्याच्या जर आपल्या ट्रेनिंगचा विषय झाला तर मग ते किती दिवस लागतात त्याला? स्टँडिंग झाल्यानंतर तर कन्सल्टंट नेमणुकीचा, मग कन्सल्टंट एस्टिमेट करणार, मग एस्टिमेट कमिटी पुढे जाणार, मग निविदा कमिटी इलेक्शन आडते साहेब सगळं काम होणार नाही इलेक्शनच्या आधी. म्हणजे एवढी प्रोसेस सांगत नाही समजते मला. आता ते बापदेव रोडच्या विचार अवस्था काय मेंटेनन्सचे टेंडर तुम्ही यांचे सगळे प्रोजेक्ट मधूनच काम झाले. खड्डे बुजले सुद्धा मेंटेनन्स बंद झाला नाही, ते रेग्युलर मोठे टेंडर बंद काम झालं. ते करून घेऊ आपण. कधी मोजवायचं ह्याच्याकडचं काम आल्यापासून त्यांचे काय पाठीमागे झालं माहितीये का, ते बोलताना आता प्रॉब्लेम नाही. इथं नेमके पाऊस पण 12 महिने पाऊस झाला. साहेब बाहेरच्या प्रभागात होतं तुम्ही ऐका ना राहायचे, तुम्हाला मी फोन करायचा नंबर तुझ्या जेवढा मी काम करतो त्याचा किती विचार केला? आम्ही तुमचं मान्य केलं असतं. आता आहे ना पुरावा सगळं नाही दाखवतो तुम्हाला मी आता मी पुरावा दाखवू का तुम्हाला? तुम्ही ठेकेदार नंबर घेतला ऐका नाही, ह्याच सांगतो जो आपल्या भागात आहे किंवा तुमच्या जो आहे माझ्याकडे जो ठेकेदार काम करतो त्याकडून मी काम करणार. बाकीच्या प्रभागात त्या ठेकेदारांना जमते, मग आपल्या इथं का जमत नाही असं म्हणून शकतो आपण. आता टेंडर काढले सगळे जवळपास. टेंडर घ्यायला आम्हाला कळते आलं ते काय या नंबर तुम्हाला तुम्ही वाटतं बोलू घेताय. आता मध्ये सचिनने डांबरचं काम चालू केलं कुठलं तिकडलं. परत प्लॅट मध्ये पडला. मी सचिनला विचारा कधी सकाळी सचिनला एक मिनिट तुम्ही लावतो माझ्या नाही ना आमचं जीव जळतो. बाहेरच्या प्रमाणात डांबर चालले त्याचा आम्ही तोंड बघत बसाय उपयोग नाही ना असल्या कामाचा. सचिन मी डांबरासाठी किती वेळा फॉलो घेतोय डांबरा कामासाठी. तिथं रस्ता वगैरे सगळे आहेत. आपल्या जे खड्ड्यामध्ये जो विषय आहे त्यासाठी मी किती दिवस फॉलो करतोय. एक मिनिट स्पीकर टाकतो मी. एक मिनिट. हॅलो हॅलो हा सचिन, आपल्या जे वार्डातले खड्डे महत्वाचे आहेत त्यासाठी किती वेळा फॉलो घेतोय मी स्वतः किती वेळा फोन केला. हॅलो प्लॅन केव्हा चालू होणार? पाऊस चालूच राहणार 12 महिने. हॅलो काय काय विचार प्लॅन चालू कधी होईल? नको करू टेंडर सोड म्हणावं नको करू सोड टेंडर. त्या प्रभागात होते नाही तर होत नाही. आम्ही काही अटॅक करत नाही. ठीक आहे. त्या टेंडर मधून जे मधले काय आहेत ना, जास्त लोकसंख्या आहे जिथं खड्ड्यांचा त्रास ते तुम्ही ऍडजस्ट करा. कुठला मेन 1-2 रोड राहिले असतील तर ते तुमचं जर झालं पुढच्या आठवड्यात सुरू तर तेही करून घ्या. फार मोठी एस्टिमेट असतं तर मग आम्हाला तुम्ही 8 ते 10 रोड येते. रोड खरंच ते गरजेचे बघू ना, होणार. उद्या बघू जे होणार कारण असतील मी याच्यातून. ह्याच रोड बद्दल आतापर्यंत 7 ते 8 वेळा दिलेले आहे. आता हे माझं इथलं शेवटचं आहे. त्याच्या पुढे मी काय करणं काही सांगू शकत नाही. पण मला हे रोड आम्हाला जेवढं होईल ना ते आम्ही 101% तुम्हाला. नाही ना सर, मग मला सांगा बाहेरच्या प्रभागातले अधिकारी तिथले कॉन्ट्रॅक्टर आता बरोबर टेंडर निघणार बरोबर डांबरची कामं चालू होत्यात. XYZ तिथं सगळं होते. इथं का नाही झालं? इथं होतं इथं का नाही होत? प्रश्नचिन्ह आहे ना. आणि सर्व्हिस रोडला तिथं खड्डे भरा. सर्व्हिस रोडला ते लोडाच्या पब्लिकसाठी कशासाठी करतात? उद्या विजिट करायची. त्यांनी एवढं म्हणजे त्यांना आत्मीय त्यांनी बोलतात मग आपण हे करण्यात काय महिने वाटत ते निकट झालं सुद्धा आम्ही रिवाइज करून त्यांच्याकडून घेऊन मागणी करू. काय करू उद्या प्रत्यक्ष करू. तुमचं काय एस्टिमेट असेल ते बघू. आणि मग निकम साहेबांशी पण बोलू. कुठलं काय आम्हाला देत असेल तर ते आम्हाला इकडे अल्टरनेट करून तेवढं त्यांचं काम करणार.
दुसरा कुठला विषय? कचऱ्याचं साहेब आताची परिस्थिती अशी आहे. कचऱ्याचा विषय असा आहे, आताची परिस्थिती 8-8 दिवस कॉलन्यांमध्ये पाणी आणि कचरा. पाण्याचे तुमच्याच माणसाला लावा, तिथं बाहेर बॉटल ठेवल्यात, ते पाणी कलर बघा आणि झाकण पाणी खोलून- पुरवठ्याचं बोलव कोण? काय नाही, झाकण खोलून फक्त त्याचा वास घ्यायचा, जेवण नाही जाणार तुम्हाला. सत्य माहिती काय सत्य मला ते बाटली कचरा आणि पाणी